तर हाय गाईज, वेलकम बॅक टू पायल PVP ब्लॉग्स. आता मम्मीने दुकानात पाठवले नाही का भाजी आणायला, तर चालले घेऊन येते. भाजी घ्यायला आले होते नाही का सकाळ सकाळ. आज चांगल्या ग्रीन ग्रीन भाज्या ॲक्च्युली झाकून ठेवल्यात तर वाटतं आज. चला, इन्ग्रेडियंट्स एवढे सगळे आणायला लावले होते मम्मीने आज. येतं का नारळ पडायला तरी? याला नारळ पडायला येत नाही रे. ये देखो टेक्निक मेरे भैया की, कसं फोडतोय नारळ. पाणी वाळा धर, सगळं काढ, सगळं काढ. थोडं पी बाळा धर. दे. तुझे केस पांढरेचे काळे होऊन जाते. अरे केवढं निघलं ह्याच्यात. वाव, बैडाला गोड लागला रे. साखर टाकून दिली. तुमच्या जमान्यात केवढे सोला येत होते. बघा तुम्हाला सारखं नको टोकत जाऊ. कोण मम्मी, कोण येतो? आई शी ग बाई, शी शी शी. बाई क्या यार तुम्ही. बाला तुमच्या जमान्यात बाळ नारळ पडायचे. हा मस्त आता एक डायलॉग अशी काय करतील असं नाही की 20 वर्षाचं हाय का लक्षात? तुला माहिती का? तुला माहिती ओ माय गॉड, ओ माय गॉड. तू 9वी पर्यंत मग तू सांग मला, तुझ्या मराठीत तू 5वीत असताना तुझ्या मराठीला किती मार्क पडले? तुम्हाला मला आम्हाला पण माहिती असतं 5वी. सांग सांग. मराठी हा विषय होता ना. सांग विषय होते बघा. मराठी विषय होता का? मराठी. अयो, अरे काय लागा बोलता तुम्ही मला. तुलाच नारळ फोडलाय. तू देव आहे ना, पाहिजे नारळ फोडलाय. मागा माझ्या आज मम्मी पिल्ली बनवते. गाईज गलासभर चहा पिला. मग गाळ्यावर छान 10 बस्त्र खाली कपात चहा देतात गावाचा. मग असं तर मी चहा घेतच नाही. काय खोटं बोलतोस? काय दररोज येतो का तुमच्यासारखा सकाळी दुपार संध्याकाळचं? टिळवर आहे तसलं म्हणू नको. चहाचे लेप म्हणून मला नको म्हणूस. हे हिला जेवायला नाही दिलं तरी ना आजकाल कांद्याचं असं निघालं. थांब मम्मी थांब. खरं असेल का? काय निघाले? हे असं कांद्याचे काही पण म्हणजे व्हिडिओ बघायला भेटतात. हे खरं आहे का पण बाया? कशावर बघतेस तू? इंस्टाग्रामवर दिसतात, कधी कधी युट्यूबला दिसतात शॉर्टला. पण हे खरं आहे का? मग कांदा खायचा का नाही? ये देखो ऐसे काले पर कांदे असे कांदे काही पण म्हणजे काही पण सांगायला पण हे खरं आहे का खोटे? नाही. वॉश करून घ्यायचं मम्मी ते. वॉचचा विषयच नाही. आणले ना तर उघड्यावर ठेवा, म्हणजे काय होणार नाही त्याला. उघड्यावरच मला दाखवून येतोय का पाटीलात? कसं ते बघ, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकून ठेवले. तेच म्हणते पातीला झाकून येतोय तो. फॅनच्या खाली असते सगळं. काय सांगितले ते झाल्यावर?
खाऊ नका म्हणून सांगितलं. अरे मी गावाकडे दिले खाल्ले तसे कांदे पुसून. तू शिरवाड असताना तू टरकलेने कांदे पुसून ठेवत नव्हतीस. अरे पण तेच सांगते ना तुला आम्ही म्हणजे एवढं काही नव्हतं पण आता ते काही पण तू खाल्लंस का नाही तसं. हा. मग आपल्याला काय नाही झालं म्हणजे दुनियाला काय होणार. वॉश करून आपण दुनियाचे वेगळे काम. वॉश करायचं ना त्याला आणि मग खायचं ग मम्मी. अगं वॉश नाही धुवायचा. अगं पहिले हा धुवून जरी सांगितलं तरी पण खाऊ नका म्हणून सांगितलं माहिती आहे. फेकून द्यायचं का मग. बघ ना आता काय करायचं मला काय कळणार यांचं. काय झालं अरे बायड्या फुटतोय का ना आजच्या दिवस नारळ किती उशीर झाला एकच नारळ फोडतोय. फोडून दाखवचं. जा लवकर उठ 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 उठ. धर तुझ्याकडे फोन मग धर 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 ना. खोबऱ्याची चटणी बा. खोबऱ्याची हा. बोल. बरोबर. धर रे. चटणी करायची म्हणा आता खायला. कसली चटणी. 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 मला नारळ पडलास का? यस. तीन नारळ. इथे एक नारळ. या नारळाला मेहंदी लावली. काय अरे नारळ मेहंदी लावलं म्हणतो. वय वर्ष 23-24 मध्येच ही म्हातारी झाली. म्हातारी झाली. हिच्या नारळला मेहंदी लावली. आणि माझी आई बघा अजून कशी ब्लॅक. यो 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 हनी सिंग. 5 जणांमध्ये एवढे चटणी पुरले पाहिजे. अजून ह्याच्यात काहीतरी ऍड करशील ना. नाही नाही बस ठीक आहे. रेमोट होते रे. सांबार बनवले. सांबार बनवले चटणीला. मी माझ्या मम्मीसाठी बनवली माझ्या आईसाठी बनवली. हो का. तिला लय आवडतं. त्या दिवशी काय म्हणत होती माझ्या भैयाला लय दिवस झालं खायला घातलेली इडली. आई आली की आईसाठी. ती कसं आहे माहिती आहे का आई नसती गावावरून आली तर मग आणि काल घालणार मला लय खावत म्हणजे करते मम्मी. कोण म्हणली. मम्मी काय म्हणली. इडली करणार मम्मी. हो का. बळा पोरींचं काम तेच असतं. मग तेच की तू एवढा मोठा राडा घालून ठेवायचा आणि दिदीने आवरायचा. एवढं काम आहे मला. ती दिदी का म्हणते स्वतःला. तू दिदी म्हणतोस. वेळेला खाली होतो. उशाला झोपताना जरा कमी डोक्या खाली घे. त्यामुळे तुझा विषय. अरे बाबा एवढंच घेतली रे फक्त. कोणी पाडली इथं दही अशी आवरून ठेवते मी आणि सगळं पाडून ठेवते. सर बाजूला एवढ्यासारखं उभं नुसतं. आणि बंद कर थोडासा ते. थोडासा नाही म्हणजे पूर्णच. काम करते स्पेशल संडे स्पेशल. मामींनी बनवलंय बरं का चिवडा परत हे चकली वगैरे होय. आणि हे तर मला खूप आवडतं. आणि मेरी मम्मी बनाया है. आज काही विषयच नाही. दिखाया दिया मैंने सब कुछ. ये देखो हमारा खाना हो रहा है आज. यू तू बनवलंय तू. दाखवलं ना. दाखवलं सगळं दाखवलं. येऊ येऊ दाखवलं. याचा भाकरी. हा, मग या माझ्या मोठ्या मावशी. हे माझ्या मावशीने बनवले. माझ्या मावशीने ह्याचा आणि भाकर. हा मग काय तर सगळं असतंय मिक्स. सगळं असतंय मिक्स भाई काढायचं. आता मम्मीने परत दुकानात पाठवलंय. सगळं काही काम उरकून झालेलं आहे आणि आता लास्टला दुकानात पाठवायला लागले. क्या यार क्या करू मैं. बार बार दुकान में भेजती रहती है मम्मी. तो हे आणायला लावलं होतं मला. क्या यार 2 मिनिटाचं काम नाही. 2 मिनिटाचं काम नाही पण सारखंच जावं लागतंय. संपला संडे गेली सुट्टी.